नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिलीप दिगंबर गायकवाड। मी कालच सोशल मीडियावर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचा एक ट्विट वाचलं। एकदा आमच्या हाती सत्ता द्या, महाराष्ट्राचा तुम्हाला मोठा बदल घडलेला दिसेल। त्यावेळेस मी विचार केला कोण शरद पवार आणि त्यांचं राजकीय कारकीर्द काय। थोडासा अभ्यास केला तर माहिती पडलं की 1967 साली वयाच्या 27व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले। 1978 साली वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 1985 साली त्यांनी पुन्हा एकदा राजीव गांधी यांचे पाय धुवून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणि 1988 साली पुन्हा एकदा शंकरराव चव्हाण यांच्याशी गद्दारी बैमानी करत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं। 1991 साली ते देशाचं नेतृत्व करण्याचं स्वप्न पाहत दिल्लीला गेले। पंतप्रधान व्हायचं होतं, PM इन मीटिंग अशी त्यांची काहीतरी ख्याती झाली, असं काहीतरी त्यांचं नाव झालं। मात्र दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्रातील आपला झोलझाल, आपला नको तो उद्योग कोण सांभाळेल आणि तो नको तो पैसा काय होईल या विचाराने 1993 साली ते दिल्ली सोडून पुन्हा महाराष्ट्रात आले। 1985 साली महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना धडा शिकवला आणि त्यांची सरकार जोरदार आपटली। महाराष्ट्राचा नेतृत्व भारताचे भावी पंतप्रधान म्हणून फिरणारे शरद पवार हे चक्क महाराष्ट्राच्या विधान परिषद विरोधी पक्षनेते म्हणून राहिले। 96 आणि 98 साली ते पुन्हा एकदा लोकसभेवर गेले। लोकसभेत ते 1998 साली लीडर ऑफ हाऊस झाले, ऑपोजिशन लीडर झाले, पण ते रमले नाहीत। आणि 1999 साली ज्या राजीव गांधी यांच्या बरोबर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांचा विदेशी मूल काढत काँग्रेसची गद्दारी केली, बैमानी केली आणि स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाचा दुकान चालू केलं। 1999 साली त्यांनी हे केलं आणि अवघ्या 6 महिन्यातच लोकशाही आघाडी सरकारच्या नावाखाली त्यांनी काँग्रेस बरोबर सत्ता सुद्धा स्थापन केली। पुढील 15 वर्ष ते या सत्तेत होते। 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले होते। खरं तर त्यावेळेस RR पाटील, जयंत पाटील, अगदी अजित पवार असा कोणीही मुख्यमंत्री झाला असता, परंतु आपल्यापेक्षा कोणीही वरचढ होऊ नये, हा पक्ष आपल्या बापाची मालकीची एक संस्था आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ह्या इच्छेने या हेतूने पवारांनी मुख्यमंत्रीपद न घेता मला वाटतं कामगार असं काहीतरी मंत्रीपद अतिरिक्त घेतलं आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, सरकार चालू झाले। ते स्वतः देशाचे कृषी मंत्री झाले। सलग 10 वर्ष ते ह्या देशाचे कृषी मंत्री होते। 2014 साली त्यांचा लोकशाही आघाडी सरकार महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार आपटलं। ज्यावेळेस देवेंद्रजी भाजपचे 122 आमदार घेऊन सर्वात मोठा पक्ष घेऊन महाराष्ट्राच्या राज्यात आले, त्यावेळेस त्यांना पाठिंबा देण्याचं काम देखील ह्या शरद पवारांनी केलं। 1999 साली लोकांनी खरं तर त्यांना सपशेल नकार दिला होता, त्यांना विरोधात बसायला सांगितलं होतं, परंतु तरी देखील गद्दारी बैमानी करत त्यांनी युती सरकार येऊ दिली नाही आणि उद्धव ठाकरे या साधा भोळ्या माणसाला, ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी तलाठी कार्यालयात गेले नव्हते, त्यांना मुख्यमंत्रीपदी बोलवलं। 2.5 वर्षात त्यांना जे जे हवंय ते त्यांनी केलं। आणि मला असं डाऊट वाटतं देवजाने काय आहे की त्यांनीच आपल्या पुतण्याला सांगितलं, झालं माझं जेवढं काम व्हायचं ते, आता तू जा आणि परत एकदा भाजपबरोबर काय करायचं ते कर, अशा प्रकारची सरकार आली असावी। आता ते म्हणतायत की आम्ही हा महाराष्ट्र घडवू। मित्रांनो, 1967 सालापासून आजपर्यंत 57 वर्ष झाले, 4 वेळा मुख्यमंत्री, 2दा केंद्रीय मंत्री, अशा अनेक मोठ्या पदावर असलेल्या माणसांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, महाराष्ट्राच्या राजकारणात काय केलं, याबाबतची एक मी सिरीज तुम्हाला दाखवणार आहे। ICCचं अध्यक्षपद, BCCIचं अध्यक्षपद, रयत शिक्षण संस्थेसारखंचं अध्यक्षपद, यशवंतराव चव्हाण सेंटरचं अध्यक्षपद, असे अनेक पदं भूषवणारा हा माणूस महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांच्यासाठी किती उपयुक्त ठरलाय, किंबहुना सहकार्याच्या नावाखाली ह्यांनी या महाराष्ट्राचा कसा बट्टाबोल केलेला आहे हे मी तुम्हाला सांगेन। आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की मी महाराष्ट्राच्या ह्या नेत्याला, जरी ते वयाने खूप मोठे असले तरी मी त्यांना झोलर मिया ठकसेन, खंजीर खुपसू गँग्स ऑफ बारामतीचे चालक मालक शरद पवार असं बोलतो। आणि ह्यापुढे उद्यापासून जेव्हा माझी दुसरी रील येईल तेव्हा
त्यांनी काय काय झोल केलेत आणि कसे कसे केलेत, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना कसे आत्महत्या कराव्या लागलेत, कष्टकरी कामकऱ्यांनी यांचं जीवन कसं उद्ध्वस्त झालं याची माहिती दिली. धन्यवाद.